तर आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे. त्याच्यामुळे आपण आता काय करायचं आहे, हे आपण जे पाठीचा भाग काढलेला आहे ते असा याच्याबरोबर असं ठेवायचं. त्याच्या अगोदर आपण काय करायचं, एक 3 रेषा ह्या बाजूला हे कापड असं ठेवायचं आहे. कापड म्हणजे हे पेपर, 3 रेषा आखायच्या अशा, आणि त्याच्यावर अशी रेष मारायची. अशी पूर्ण रेष इथं पण अशी मारायची. आणि त्याच्यानंतर मग हे पाठीचा भाग आपण हे काढलेला आहे असा व्यवस्थित ठेवून त्याला बरोबर असं हे आखून असं घ्यायचं. आणि आपल्याला 1.5 इंच वरती असं पेपर ठेवून सोडून मग आपल्याला हे आकृती अशी वरती ठेवायची आहे 1.5 इंच. आता हे आपण आखून घेतलेलं आहे, तर हे काढूया आपण. आता ह्याच्यात चेंजेस काय करायचे ते बघू आपण. इथून आपण 6 इंच असं घेतलेलं होतं, ते 6 इंच असं पुढचा भाग काढायचा आपल्याला. अर्धा इंच, पाऊण इंच आपण आत यायचं इथं. असा आकार आतून आला असं तर उलट चांगलं असतं. आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंच. ही रेष अशी बरोबर राखायची, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज गावतोय 6.5 इंच. गळा रुंदी आपल्याला खालची ठेवायची इथं 2.5 इंच. ह्या रेषेच्या पुढे घ्यायचे. ही जी रेष आहे त्या रेषेच्या पुढे 2.5 इंच आपण गळा ठेवायचा आहे, कारण छाती जास्त असल्यामुळे रुंदी पण गळ्याला पाहिजे. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता काय करायचं आपल्याला, वरून टक्स पॉईंट घ्यायचा आहे. टक्स पॉईंट तुम्ही अंगावरून घ्या म्हणजे आपल्याला समजते. कारण ह्या छाती 40 असली आहे तरी पण त्याचे अपर चेस्ट 9 आहे, 36. त्याच्यामुळं आपण 9 घेऊ शकत नाही. 9 आलं तर इथं वरती येणार आहे. त्याच्यामुळे आपण अंगावरच, त्यांना प्रिन्सेस कट जर पाहिजे असेल अंगावरूनच आपण माप घ्यायचं. बरोबर खांद्यावरनं असं टक्सपर्यंत आपण माप घ्यायचं त्यांच्या. तर त्यांचा 10.5 आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच वाढवायचा आहे. उभा टक्स 10.5, तर 1 इंच आपण वाढवायचा आहे. आता आडवा टक्स कसं घ्यायचा आहे ते बघा. तर 40 इंच छाती असल्यामुळं आपण 10वा भाग घ्यायचा आहे. 40 भागिले 10 4 येते. तर आपल्याला हे 4 इंच, ह्या रेषेपासून 4 इंच पुढे जायचं आहे आपल्याला. आणि अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे शिलाईसाठी. तर 4.5 इंच आपण पण देऊया आपण 4.5 इंचावर. आता इथं 4.5 दिलं तर अर्धा इंच आपल्याला खाली कमी घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करावं बघा, साडेचार इथं घेतलं तर आपण इथं 4 घ्यायचं आहे. ह्या रेषेपासून थोडं 4 घ्यायचं आहे. आणि ही रेष अशी उभी अशी मारायची. त्याच्या खाली आपण आता इथं 2.5 इंच यायचं आहे. ही पण रेष अशी व्यवस्थित मारायची. आता छाती जास्त असल्यामुळं आपण 2 इंच घ्यायचं नाही, तर 2.5 इंच आपण इथं रुंदी घ्यायची आहे टक्सची. 2.5 इंच म्हणजे पग चांगला येतो त्याला. आता बघा 1 इंच आपल्याला असं वरती यायचं इथं मुंडा रेषेच्या तिथं. आणि ही जी आहे ती अशी बरोबर रेष अशी घ्यायची क्रॉसमध्ये. आता आपल्याला हे जिथं येईल हे फ्रेंच कवर जसं इथं मॅच होईल असं अर्धा इंचाचं फक्त इथं आपल्याला गॅप घ्यायचा आहे. अर्धा इंच कापड कट होईल असं बघायचं आहे. तर त्या अर्धा इंचाच्या टिंबवर आपण काय करायचं आहे, हे असं ठेवायचं. आणि इथं कुठं जॉईंट होतंय बघा, हे असं ह्या रेषेला असं हे टेकलं पाहिजे इथं असं. आणि हे अर्धा इंचच इथं आलं पाहिजे असं असं घ्यायचं.
आता हे 2.5 इंच इथं आपण घेतलेलं आहे, याला असं करायचं. हे बघा, बरोबर असं कॉर्नर असं हे गोलाई अशी आली पाहिजे. तर बघा आता हे खालच्या ह्याच्यापासून 1.5 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे तिथून वरती आपण 1.5 इंच असं वरती यायचं आहे. असं 1.5 इंच वरती आलं, त्याच्यानंतर आपण इथं आकार द्यायचा असा. याला बरोबर असं जॉईंट झाली पाहिजे गोलाकारची रेष. तर बघा आता आकार येण्यासाठी आपण काय करायचं आहे, हे असं ठेवायची. ही गॅपमधली रेष आहे, ही कापड आपलं इथलं कट होणार आहे. तर हा आकार असा इकडे गेला पाहिजे. तर बघा, हे 1/2 इंच आपण कापड इथं कट करायचं आहे. तर आपल्याला हा आकार असा व्यवस्थित इकडे गेला पाहिजे. तर काय करायचं आहे बघा, हे असं फ्रेंच करून ठेवायचं व्यवस्थित. असं वरती जाऊ द्यायचं. तर बघा आता कमरेचा आपल्याला माप घ्यायचा आहे. कंबर आहे छातीचा चौथा भाग, हिचा कमरेचा चौथा भाग 9. तर ह्या रेषेपासून आपण माप पुढे टाकायचं आहे. हे 9 इंच इथं घेतलं, 9 कमरेचा चौथा भाग. तर इथला आपला गॅप किती आहे, 2.5 आहे, 2.5. तर 2.5 इंच आपण इथं पुढे घ्यायचं. हे एवढं घेतलं आणि आपल्याला मार्जिन पाहिजे आहे ते 2 इंच. हे 2 इंच मार्जिन घेतलं आणि पाठीच्या भागात आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, त्याच्यामुळे ह्याच्यात जास्त एक्स्ट्रा घ्यायची आवश्यकता नाही. इकडच्या शिलाईसाठी आपल्याला ते मिळते, त्याच्यामुळे आपण 2 इंच आपण मार्जिन घेतलं. आता ह्या बाजूला काय करायचं आहे, इथलं आपलं कापड कट होणार आहे, इकडं 1/2 इंच इकडं 1/2 इंच शिलाईसाठी जाणार आहे, ते आपण पुढे इथं घ्यायचं आहे 1 इंच. हे 1 इंच इथं घेतलं. तर बघा ही रेष व्यवस्थित मारायची. आता हे पाठीचा जो भाग आहे ते आपण असा ठेवायचा. आपण मार्जिन जास्त घेतलेलं आहे, ते मार्जिन आपल्याला कट करून काढावं लागतं, नाहीतर नंतर मग ब्लाऊजमध्ये गोंधळाला होणार तुम्हाला. इथं पण आपण घेतलेलं आहे ना. इकडे पण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, ते 1.5 इंच आपण इथं असं करून काढायचं. म्हणजे इथं थोड्या छातीमध्ये एकदम जास्त कापड राहत नाही. तुम्हाला काही समज नसेल तर कमेंटमध्ये सांगा. ज्या कोणी मैत्री नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आवडला असेल तर लाईक करा. आता आपण कट करून काढायचं.
तर बघा हा आपला पुढचा भाग झालेला आहे. हे जे नॉच दिलेले आहेत आपण तर बरोबर टक्सचं पॉईंट येणार आहे, जोडताना व्यवस्थित जोडायचं आहे. हे जो आकार आहे इथं हे शिलाईमध्ये व्यवस्थित, हे जर तुम्ही कापडावर ठेवला तर शिलाईमध्ये व्यवस्थित इथं जास्त कापड येते ते त्याच्यामध्ये शिवताना व्यवस्थित जाते. इथलं अंतर राहिले ते इथलं अंतर आपण पुढे 1 इंच घेतलेलं आहे ते बरोबर इथं येते. अपर चेस्टनुसार आपण शिवून झाल्याच्या नंतर अपर चेस्टनुसार आपण मापं टाकायची. तर बघा आपला हा 40 साईजचा छातीचा पाठीचा भाग आहे आणि हा आहे पुढचा भाग.